नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग महा TET 2021साठी अत्यंत उपयुक्त सामान्य विज्ञान अतिसंभाव्य प्रश्नसंच क्रमांक 3 संपूर्ण उत्तरासहित मार्गदर्शन। तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येतात? पर्याय ए आहे कडुलिंब, बी जट्रोफा, सी बेशरम आणि डी वरील सर्व। तर याचं उत्तर आहे मित्रांनो कडुलिंब। दुसरा प्रश्न आहे, फुफ्फुसाचे कार्य कोणते? पर्याय ए रक्तपुरवठा, बी रक्ताचे शुद्धीकरण, सी पचनक्रियेस मदत, डी पचन झालेले अन्न साठवणे। याचं उत्तर आहे बी रक्ताचे शुद्धीकरण। तिसरा प्रश्न आहे, हायग्रोमीटर काय मोजते? पर्याय ए सापेक्ष आर्द्रता, बी द्रवाची सापेक्ष घनता, सी नदीच्या पात्रातील प्रवाह, डी वरीलपैकी काहीही नाही। याचं उत्तर आहे एक सापेक्ष आर्द्रता। चौथा प्रश्न आहे, घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात। पर्याय ए एकसर जोडणी, बी समांतर जोडणी, सी एकसर किंवा समांतर जोडणी, डी यापैकी नाही। याचं उत्तर आहे समांतर जोडणी बी। पाचवा प्रश्न आहे, तेल आणि पाणी एकत्र होत नाहीत कारण? पर्याय ए तेलाचे रेणू पाण्याच्या रेणूपेक्षा मोठी असतात, बी पाण्याचे रेणू ध्रुवीय असतात, सी वरील अ व ब बरोबर, डी वरील अ व ब चूक। याचं उत्तर आहे 3 वरील अ व ब बरोबर। पुढचा 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संयोग नाही? पर्याय ए तांबडे लेड, बी काळे लेड, सी सिलिका, डी सैलचूल। तर याचं उत्तर आहे काळे लेड बी। 7वा प्रश्न आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। पर्याय ए नायट्रोजन, पर्याय बी ऑक्सिजन, पर्याय सी कार्बन, पर्याय डी पोटॅशियम। याचं उत्तर आहे ए नायट्रोजन। 8वा प्रश्न आहे, होलोग्राफीसाठी टिंबटिंब किरणाचा वापर केला जातो। पर्याय ए क्ष किरण, बी लेझर किरण, सी गॅमा किरण, डी वरील सर्व। याचं उत्तर आहे बी लेझर किरण। 9वा प्रश्न आहे, डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते? पर्याय ए काचबिंदू, बी मोतीबिंदू, सी रातआंधळेपणा, डी निकटदृष्टिता। पर्याय आहे 2 मोतीबिंदू। 10वा प्रश्न आहे, वातावरणातील तापमान वाढ मुख्यतः वातावरणातील टिंबटिंबमुळे होते। पर्याय ए कार्बन डायऑक्साईड, बी नायट्रोजन ऑक्साईड, सी प्राणवायू, डी हायड्रोजन। याचं उत्तर आहे 1 ए कार्बन डायऑक्साईड। 11वा प्रश्न आहे मित्रांनो, सार्स हा रोग टिंबटिंबवर परिणाम करतो। पर्याय ए मेंदू, बी श्वसनक्रिया, पर्याय सी मज्जातंतू, डी यकृत। याचं उत्तर आहे बी श्वसनक्रिया। 12वा प्रश्न आहे, कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो? पर्याय ए सोडियम, बी मॅग्नेशियम, सी कॅल्शियम, डी पोटॅशियम। याचं उत्तर आहे 3 कॅल्शियम। मानवी यकृत किडनीमध्ये सापडणाऱ्या खड्यात जास्त करून टिंबटिंब असते। पर्याय ए कॅल्शियम ऑक्झॅलेट, बी सोडियम ॲसिटेट, सी मॅग्नेशियम सल्फेट, डी पोटॅशियम नायट्रेट। याचं उत्तर आहे 1 कॅल्शियम ऑक्झॅलेट। 14वा प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? पर्याय ए इथेन, बी मिथेन, सी प्रोपेन, डी ब्युटेन। याचं उत्तर आहे 2 बी मिथेन। 15वा प्रश्न आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवतात? पर्याय ए सिमेंट, बी लाइमस्टोन, सी जिप्सम, डी बॉक्साइट। उत्तर आहे जिप्सम सी।
16वा प्रश्न आहे, वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करणाऱ्या उपकरणास टिंबटिंब म्हणतात. पर्याय ए हायड्रोमीटर, बी लॅक्टोमीटर, सी नॅनोमीटर, डी हायग्रोमीटर. याचं उत्तर आहे हायग्रोमीटर. सतरावा प्रश्न आहे, हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनिलहरीचा वेग कोरड्या हवेतील वेगापेक्षा टिंब होतो. पर्याय ए कमी होतो, बी समान होतो, सी वाढतो, डी दुप्पट होतो. याचं उत्तर आहे 3 वाढतो, सी. पुढचा प्रश्न आहे, थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात कारण पर्याय ए दवबिंदू, बी पाण्याचे असंगत आचरण, सी आर्द्रता, डी विशिष्ट उष्माधारकता. याचं उत्तर आहे 2 पाण्याचे असंगत आचरण. 19 प्रश्न आहे, 19वा, नागाच्या विषाचा उपयोग करून तयार केलेले खात्रीदायक रस कशाविरुद्ध परिणामकारक आहे? पर्याय ए पटकी आणि क्षय, बी दमा आणि क्षत्रांज्वर, सी घटसर्प, डी फ्लूताप. याचं उत्तर आहे पटकी आणि क्षय. 20वा प्रश्न आहे, हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या ओझोन थराच्या क्षय यामुळे कोणता परिणाम होतो? पर्याय ए त्वचा कर्करोग, बी पटकी, सी मेंदूतील गाठ, डी अतिसार. याचं उत्तर आहे 1 ए त्वचा व कर्करोग. 21वा प्रश्न 21वा आहे, रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते? पर्याय ए वजन, पर्याय बी ऊर्जा, पर्याय सी रेषीय संवेग, डी कोनीय संवेग. याचं उत्तर आहे 3 रेषीय संवेग. 22वा प्रश्न आहे, मृगजळ टिंबटिंबमुळे तयार होते. पर्याय ए जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन, बी प्रकाशाचे परावर्तन, सी प्रकाशाचे अपवर्तन आणि डी आहे प्रकाशाचे विवर्तन. याचं उत्तर आहे पर्याय 1 जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन. जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन. प्रश्न 23वा आहे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पर्याय ए ओझोन, बी प्राणवायू, सी कर्बाम्ल वायू, डी हवा. याचं उत्तर आहे कर्बाम्ल वायू, सी. प्रश्न 24 आहे, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव टिंबटिंब आहे. पर्याय ए सोडियम बायकार्बोनेट, बी सोडियम कार्बोनेट, सी कॅल्शियम कार्बोनेट, डी कॅल्शियम क्लोराईड. याचं उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. शेवटचा 25वा प्रश्न आहे, शीतगृह आणि एसीमध्ये उपलब्ध असणारा कोणता घटक ओझोनच्या क्षयासाठी जबाबदार आहे? पर्याय ए फ्रिऑन, बी हायड्रोक्लोरोकार्बन, सी क्लोरोफ्लोरोकार्बन, डी SO2. याचं उत्तर आहे 3 सी क्लोरोफ्लोरोकार्बन. थँक्यू.